या चॅनलमध्ये ऑल एक्झाम्सचे सगळे वर्षभराचे क्वेश्चन पेपर्स 9th आणि 10thचे तुम्हाला पाहायला मिळतील। SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी प्रीलियम एक्झामचे SSC बोर्ड इंग्लिश मीडियमच्या प्रीलियम एक्झामचे 10th स्टँडर्डचे सगळे क्वेश्चन पेपर्स विथ आन्सर्स घेऊन आले आहे। त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवरती 9th आणि 10th स्टँडर्ड SSC बोर्ड इंग्लिश मीडियमसाठीचे अतिशय यूजफुल असे व्हिडिओ मी टाकले आहेत। वेगवेगळे अपडेट्स पाहण्यासाठी 9th आणि 10th स्टँडर्डचे जसे जसे काही अपडेट्स येतील ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। आत्ता आपण प्रीलियम एक्झामचा SSC बोर्ड इंग्लिश मीडियम 10th स्टँडर्डचा मराठीचा सब्जेक्ट पाहत आहोत, मराठीचा क्वेश्चन पेपर पाहत आहोत। प्रीलियम एक्झामला साधारण कशा प्रकारे पेपर येतात हे दाखवण्यासाठी मी हा पेपर तुम्हाला इथे दाखवत आहे। पेपर अतिशय लेटेस्ट आहे। 3 तासाचा पेपर असतो आणि 80 मार्क्सचा पेपर असतो। आता पहा, या पेपरमध्ये प्रश्न 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। वरती तुम्ही विभाग 1 गद्य विभाग असं लिहायचं आणि आन्सर्स लिहायला चालू करायचं। ही जी आकृती पूर्ण करा असा जो प्रश्न आहे, या सगळ्या आकृत्या तुम्ही पेन्सिलने न काढता पेनने काढायच्या असतात। आकृत्या ह्या सगळ्या म्हणजे ह्या ज्या काही डायग्राम आहेत त्या सगळ्या पेनने काढायच्या असतात। इथे प्रश्न आहे, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य का असते याची 4 कारणे लिहा। खाली पॅसेज दिला आहे, या पॅसेजमध्ये सगळे आन्सर्स तुम्हाला सापडणार आहेत। इथे मी तुम्हाला आन्सर देखील लिहून दाखवले आहेत। सकाळची वेळ अभ्यासाला योग्य का असते याची 4 कारणे। सकाळचे वातावरण टवटवीत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो। पुरेशा विश्रांतीमुळे शरीर ताजेतवाने असते। हवेत सुखद गारवा असतो। पक्ष्यांचे सुमधुर संगीत साथीला असते। प्रश्न 2 क्वेश्चन जे नंबर आहेत ते तुम्ही व्यवस्थित टाकायचे आहेत। प्रश्न 1 झाल्यानंतर यामध्येच खाली प्रश्न 2 आहे, कोणते लिहा। निरंजनला अवघड वाटणारा विषय नागरिकशास्त्र। सगळे आन्सर्स दिलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे कारण पेपर लेटेस्ट आहे। या प्रकारचाच पेपर प्रीलियमला येतो तेव्हा नक्की पेपर पहा। निरंजनची मावशी राहत असलेलं शहर चिपळूण। निरंजनची ज्यांच्यावर श्रद्धा होती त्या गुरुजींचे नाव भडसावळे गुरुजी। निरंजनचा कायम सांभाळ करणारा नातेवाईक। आता तुम्ही हे आन्सर मला शोधून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे। कोणत्या नातेवाईकाने निरंजनला शेवटपर्यंत सांभाळ केला आहे। 3रा प्रश्न आहे पहा, स्वमत। तुम्हाला शाळेतील आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास तुम्ही कधी आणि कसा करता ते लिहा। हा तुम्ही स्वमत म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही ते आन्सर लिहायचं आहे। तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास आवडतो करायला आणि तुम्ही कसा करता ते तुम्ही लिहायचं आहे। प्रश्न 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। उतारा म्हणजे पॅसेज वाचायचा आहे आणि तुम्हाला जी कृती सांगितली आहे ती करायची आहे। आता इथे पहा, माझ्या बालमित्रांनो मी तुमच्या एवढा होतो तेव्हा, इथपासून ते आईच्या प्रेमळ कुशीत इथपर्यंत तुम्हाला पॅसेज दिला आहे। सगळे आन्सर्स पॅसेजमध्ये लगेच सापडतात, फक्त तुम्ही व्यवस्थित पहिल्यापासून पॅसेज पटपट रीड करायचा असतो। लेखकांनी घरात पाऊल ठेवताच त्यांच्या पाठीवर यांचा वर्षाव व्हायचा। धम्मक लाडू आणि चापट पोळ्यांचा। इथे पॅसेजमध्ये याचा आन्सर दिलेला आहे, ते व्यवस्थित बघून लिहायचं आहे। धम्मक लाडू चापट पोळ्यांचा तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे। लेखकांनी घरात पाऊल ठेवताच त्यांच्या पाठीवर धम्मक लाडू आणि चापट पोळ्यांचा वर्षाव व्हायचा, पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप। 2, लेखकाच्या वडिलांना मुलांसाठी खेळणी घेणे का परवडत नसे। तुटपुंजा पगारामुळे आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे। तर तुम्ही हे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे। पेपर सुरुवातीपासूनच पटपट लिहायचा, म्हणजे शेवटी जे काही क्रिएटिव्ह रायटिंग किंवा उपयोजित लेखन जे असतं त्याच्यासाठी तुम्हाला वेळ पुरणार आहे। योग्य जोड्या जुळवा। आता इथे पहा, गरीब, तुटपुंजा, कॅम्पमधील आणि जुना पुराणा हे सुद्धा पॅसेजमध्ये सगळं दिलेलं आहे। गरीब कुटुंब, तुटपुंजा पगार, कॅम्पमधील कॅनॉल, जुना पुराणा बॉल, हे सगळं असे याचे आन्सर्स आहेत। खाली पहा, हा पॅसेज आहे आणि या पॅसेजमध्ये वरती जे प्रश्न आहेत ते आहेत। आता प्रश्न क्रमांक 3 पहा, लेखक बोर्डे यांना लहानपणापासून खेळाची आवड होती, हे विधान पाठाच्या आधारे स्पष्ट करा। 3 मार्कांचा प्रश्न आहे। कमीत कमी 6 सेंटेन्स तुम्ही लिहायचे आहेत, तेव्हा तुम्हाला 3 मार्क मिळणार आहेत। तुम्ही लेखक बोर्डे यांना लहानपणापासून खेळाची आवड होती हे तुम्हाला या लेसनमधून कसं कळालं ते तुम्ही लिहायचं आहे, सविस्तर लिहायचं आहे।
प्रश्न 1 मध्ये पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. आता ही जी आकृती आहे ती तुम्ही डायग्रॅम आहे ती पेनने काढायची आहे. आकृती पूर्ण करा. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 1 गाडगे बाबांनी यांची पूजा केली. इथे जर तुम्ही पॅसेजमध्ये बघितलं, महाराष्ट्र हा संतांचा देश आहे, येथे संतांची वाणी अमाप पिकते पासून गरिबांचा उद्धार हा एकच त्यांच्या कीर्तनाचा विषय असे इथपर्यंत हा जो पॅसेज दिला आहे याच्यामध्ये हे सगळे ॲन्सर्स दिलेले आहेत. गाडगे बाबांनी यांची पूजा केली आहे. कोणाची? भिकाऱ्यांची, रोग्यांची, पांगळ्यांची आणि जनावरांची. इथे तुम्हाला दिसत असेल शेवटून जे सेकंड लास्ट लाईन आहे ते त्यांनी दिलेलं आहे. संत गाडगे बाबांनी जीवनभर भिकाऱ्यांची, पांगळ्यांची, रोग्यांची आणि जनावरांची पूजा केली. आता यामध्ये दुसऱ्या नंबरचा प्रश्न पहा. आकृती पूर्ण करा. संतांनी केलेली कार्ये. संत ज्ञानेश्वरांनी कोणतं कार्य केलं? संत नामदेवांनी, संत तुकाराम, संत एकनाथ. या पॅसेजमध्ये व्यवस्थित पाहिलं तर पहिल्या लाईनपासूनच त्यांनी सगळे कार्य दिलेली आहेत. संत ज्ञानेश्वरांनी लोकसेवेच्या महान मंदिराचा पाया घातला. संत नामदेवांनी त्यांच्या भिंती बांधल्या. संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला आणि संत एकनाथांनी त्यावर घुमट बांधला. तुम्हाला इथे सगळं शुद्ध लेखनामध्ये लिहायचं आहे कारण पॅसेजमध्ये सगळे ॲन्सर्स तुम्हाला एका लाईनमध्येच त्यांनी दिलेले आहेत. आता विभाग 2 पद्य विभाग हा जो असतो ते नवीन पानावर तुम्ही चालू करायचा आहे. किती जागा उरली तरी हा विभाग नवीन पेजवरच चालू करायचा आहे. प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 चौकटी पूर्ण करा. जेथे दृष्टी पोचते असे ठिकाण. फुलाफुलांचे दाट ताटवे. कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट सृष्टी. यांचे आहेत ताटवे. कशाचे? तर फुलांचे. आणि काळी आई म्हणजे शेत. खाली बघा प्रश्न 2 तक्ता पूर्ण करा. घटना आणि परिणाम. बिया डोंगरावर फेकणे. परिणाम काय होणार आहे? देशी झाडे रुजतील. आणि दुसरं आभाळातून वृष्टी होणे. गच्च राने माजतील. अशा प्रकारे आता नवीन पेज आहे बघा हे क्वेश्चन पेपरचं. इथे तुम्हाला ही जी पोएम आहे ती व्यवस्थित दिलेली आहे. फुलाफुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टीपासून. बघा खाली रंग मजेचे रंग उद्याचे. ह्या पोएममधून तुम्ही हे सगळं शोधून लिहायचं आहे. शुद्ध लेखन व्यवस्थित लिहायचं आहे. ह्याच्यामध्ये बघा आता तिसरा प्रश्न आहे. कवितेतील आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. दाट म्हणजे काय? गर्द. सृष्टी जग. माजतील फोफावतील. संगती सोबत. सगळे तुम्ही ॲन्सर्स लिहायचे आहेत. इथे डायरेक्ट गर्द असं तुम्ही ॲन्सर लिहू नका. शक्यतो दाट छोटे छोटे प्रश्न तुम्ही लिहून घ्यायचे. मोठे मोठे प्रश्न लिहिण्याची गरज नाही. दाट डॅश गर्द असं तुम्ही लिहायचं. 1 2 3 4 असे एकाखाली एक तुम्ही ॲन्सर लिहायचे आहेत. प्रश्न लिहून घ्यायचा. आता हा चौथा प्रश्न लिहून घेण्याची गरज नाही. गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी या ओळीतील भावसौंदर्य स्पष्ट करा. म्हणजे या ओळीचा अर्थ तुम्ही सांगायचा. त्यानंतर या पोएमचे कवी कोण आहेत ते तुम्ही सांगायचं आहे आणि भावसौंदर्य स्पष्ट करायचं. ओळीचं सगळं अर्थ तुम्ही साधारण 4 ओळी किंवा 4 सेंटेन्स तुम्ही लिहून दाखवायचे आहेत. प्रश्न 2 आता प्रश्न 2 तुम्ही लिहिल्यानंतर प्रश्न 2 हा नवीन पेजवर लिहिण्याची काही गरज नाही. पुढीलपैकी कोणत्याही एका पण प्रश्न 3 जो असतो तो तुम्ही वेगळ्या पेजवर लिहायचा असतो. प्रश्न 2 हा त्याच्याखाली लिहिला तरी चालेल. पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी मुद्द्यांच्या आधारे कृती करा. बघा मोठा प्रश्न आहे, 8 मार्कांचा आहे आणि सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही नक्की करून जा. अशा प्रकारे प्रश्न येतो तुम्हाला की 2 दिवस किंवा स्वप्न करू साकार. तुम्हाला 2 कविता दिल्या आहेत, 2 पोएम दिल्या आहेत. या दोन्ही पोएमपैकी एका कवितेची म्हणजे एका पोएमचं तुम्हाला ॲप्रिसिएशन म्हणजेच मुद्द्यांच्या आधारे काय करायचं आहे? रसग्रहण करायचं आहे. तुम्ही लिहायचं आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत ते लिहायचं आहे. 1 मार्क मिळेल. प्रस्तुत कवितेचा विषय काय आहे? झोत भट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाण्यात गेले. 2 दुःखात गेले. या ओळीचा सरळ अर्थ तुम्ही लिहायचा आहे. अर्थ तुम्हाला काय वाटतो तुमच्या शब्दात लिहायचा आहे. हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट शक्तीचीही झडते नौबत. आणि प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, प्रस्तुत कविता आवडण्याचं व न आवडण्याचं कारण. हे सगळं तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला 8 पैकी अगदी 8 मार्कसुद्धा मिळतात तुम्ही जर व्यवस्थित लिहिलं तर. विभाग 3 हा नवीन पेजवर तुम्ही चालू करायचा आहे. प्रिलियम एक्झामला बघा अशा प्रकारे पेपर येतो. पेपर लेटेस्ट आहे त्यामुळे नक्की हा पेपर तुम्ही सॉल्व्ह करून जा.
विभाग 3 स्थूल वाचन. आणि माझे असे सगळे पेपर विथ ॲन्सर्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नक्की माझे सगळे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे 9th आणि 10th स्टँडर्डचे. प्रश्न 3, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. हा 6 मार्कांचा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा. कवीने जाता असतानामधील पंक्तीच्या प्रतीकातून काय सूचित केले आहे. तुम्ही ब्रीफ लिहायचं असतं ॲन्सर. 3 प्रश्न दिले आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा. प्रश्न 3, पुढील मुद्द्यांच्या आधारे व्युत्पत्ती कोश या विषयावर टीप लिहा. व्युत्पत्ती कोश, निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य. हे मुद्दे दिले आहेत, पॉईंट दिले आहेत, त्यावरून तुम्हाला टीप लिहायची आहे, नोट लिहायची आहे. आता पहा, 2 कृती करायच्या आहेत, म्हणजे 3-3 मार्काचा प्रश्न आहे. साधारण 3 मार्काचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही 6 सेंटेन्स एका प्रश्नाचे ॲन्सरमध्ये लिहिताना करायचे आहेत. 6 सेंटेन्स तुम्ही लिहिणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला 3 पैकी 3 मार्क दिले जातात. विभाग 4 जो आहे भाषाभ्यास, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, पुढे तुम्हाला उपयोजित लेखन कसं देणार आहेत ते तुम्हाला कळेल. विभाग 4 भाषाभ्यास हा तुम्हाला नवीन पेजवर चालू करायचा आहे. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. 1, खूप सोप्पा हा जो आहे व्याकरणचा पार्ट आहे. माझ्या चॅनलवरती गेलात तर तुम्हाला त्याच्या देखील व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. वाक्य प्रकार, पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा. भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो, हे विधानार्थी वाक्य आहे. पांढरा रंग सर्वांना आवडतो आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलं आहे, त्यामुळे प्रश्नार्थी वाक्य आहे. वाक्य रूपांतर पहा, कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. तुमच्या भेटीने खूप आनंद झाला, याचं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. खूप आनंद झाला तुमच्या भेटीने, आणि शेवटी एक्सक्लेमेटरी डॉट म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह तुम्ही द्यायचं आहे. ते दिलं नाही तर हाफ मार्क कट होईल. त्यामुळे प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह, उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह तुम्ही देणं अतिशय गरजेचं आहे, म्हणजे टीचरला कळेल की ते तुम्हाला समजलं आहे. साहित्याचे रंग फुलले आहेत. वाक्य रूपांतरमधला दुसरा प्रश्न, साहित्याचे रंग फुलले आहेत नकारार्थी करा. नकारार्थी करताना म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स करताना अर्थ न बदलू देता तुम्ही ते वाक्य करायचं असतं. याची मी खूप उदाहरणं एका व्हिडिओमध्ये दिली आहे, चॅनलवरती नक्की पहा. हे जे वाक्यांचे प्रकार आहेत एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये खूप उदाहरणं आहेत. नक्की तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हे सगळं क्लिअर होऊन जाईल. नकारार्थी करामध्ये साहित्याचे रंग कोमजले नाहीत असं त्याचं ॲन्सर आहे. वाक्यप्रकार, पुढीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रकारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 मार्कचा हा प्रश्न आहे. हातभार लावणे म्हणजे सहाय्य करणे, कष्टी होणे म्हणजे दुःखी होणे, आणि हुरळून जाणे म्हणजे खूप आनंद होणे. इथे पहा, मी फक्त याचा अर्थ सांगितला आहे. वाक्यात उपयोग तुम्ही स्वतः करायचा आहे. खूप सोपं आहे. वाक्यात उपयोग करताना हातभार लावणे हे शब्द त्याच्यामध्ये वापरायचे आहे. कष्टी होणे हा शब्द तुम्ही त्याच्यात वापरायचा आहे आणि वाक्य करायचं आहे. प्रश्न 4 भाषा सौंदर्य घटकांवर आधारित कृती. शब्द संपत्ती, पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 2-2 अर्थ तुम्ही लिहायचे, म्हणजे जरी चुकलं तरी तुम्हाला मार्क मिळतील. निवास म्हणजे घर किंवा गृह. माता म्हणजे आई, जननी, माय, माऊली, तुम्हाला हवं तसं लिहिता येईल. प्रश्न 2 पहा, पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. अपमान, मान, तिखट, गोड. शब्द समूहाबद्दल शब्द लिहा. कविता लिहिणारा कवी, लिहिता वाचता न येणारा निरक्षर. वचन बदला. वही, वह्या, नाला, नाले. 1-1 मार्काचे आहेत, पण अतिशय सोपे आहेत आणि मराठीमध्ये खूप मार्क मिळून जातात. फक्त व्यवस्थित लिहायचं आहे शुद्ध लेखनामध्ये, आणि स्वच्छ लिहायचं आहे, फार खाडाखोड करायची नाही. लेखन नियमानुसार लिहा. प्रश्न 2 यामध्ये 1 पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. वाघीण रागानं क्षणार्धात अंगावर येणार. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवार चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आता हे वाक्य तुम्ही शुद्ध करून लिहायचं आहे. विरामचिन्हे, पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या. इथं मी लिहून दाखवलं आहे पहा, आणि शेवटी पूर्ण विराम दिला आहे. रेहाना, कॉमा, जुई, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, जॉन सगळ्यांनी खेळायला या. मावशी तुम्ही राहता कुठे? बघा, हे वाचलं की लगेच कळते की मावशी तुम्ही राहता कुठे हा प्रश्न आहे, म्हणून तुम्ही शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. मावशीच्या नंतर इथे स्वल्पविराम दिसत आहे, पण मावशीच्या नंतर मी इथे स्वल्पविराम दिलेला नाही, ते खोडलेलं आहे. त्यामुळे सरळ लिहायचं आहे, मावशी तुम्ही राहता कुठे, शेवटी प्रश्नचिन्ह.
आता इथे पहा विभाग 5 नवीन पानावर चालू करायचा आहे. उपयोजित लेखन आणि पुढील कोणतीही एक कृती सोडवायची आहे. पत्रलेखन याच्यामध्ये 6 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. 6 मार्क. इथे दिलाय स्वच्छता सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम. स्वच्छता हीच सेवा. 2 ऑक्टोबर सकाळी 10 वाजता शालेय परिसर स्वच्छता. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र किंवा स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र तुमच्या शाळेतील वरिष्ठ सेवकांना लिहा. एकतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचं आहे किंवा शाळेतील वरिष्ठ सेवकांना हे पत्र लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला पेपर येतो. सारांश लेखन याचा अर्थ समरी रायटिंग. बऱ्याच मुलांना हा प्रश्न अवघड वाटतो, पण काही नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. विभाग 1 गद्य ई. प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित म्हणजे अनसीन पॅसेज जो तुम्हाला दिलेला आहे विभाग 1 मध्ये, गद्य ई मध्ये जो प्रश्न क्रमांक 1 ई मधील जो अनसीन पॅसेज आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. 1/3 पार्ट लिहायचा असतो. 1/3 पार्ट याचा अर्थ असा आहे, जेवढ्या लाईन दिल्या आहेत, समजा टोटल 12 लाईन आहेत, तुम्ही त्याला 3 डिवाइड करायचं. 3 4 जा 12 म्हणजे साधारण 4 लाईन तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आणि तुमच्या भाषेत शक्यतो लिहायचा असतो तो. नाहीच जमला तर थोडंफार त्यातलं लिहून तुम्ही काढू शकता, पण शक्यतो तुमच्या भाषेत लिहिला तर तुम्हाला जास्त मार्क मिळतील. आता प्रश्न 5 मध्ये पुढीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. हे सगळं जे शेवटचं रायटिंग आहे, जे प्रश्न विभाग 5 जे आहे उपयोजित लेखनाचा पार्ट बघा, इथे खूप लिखाण करावं लागतं. त्याच्यामुळे सुरुवातीचा पेपर जो आहे अतिशय फास्ट लिहावा लागणार आहे. जर तुम्ही सुरुवातीचा पेपर हळूहळू लिहिला तर शेवटी तुम्हाला कितीही इच्छा असली तरी पेपरला वेळ पुरणार नाही. त्यामुळे सुरुवातीचा स्पीड तुम्ही खूप मेंटेन करायचा आहे. बघा, जाहिरात लेखन आहे 50 ते 60 शब्द. पुढील जाहिरात वाचून खाली दिलेल्या कृती करा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जाहिरात लेखन आम्ही पेन्सिलनी काढायचं का पेननी? तर पेननी काढायचं आहे. हे सगळं जे आहे आकृत्या वगैरे पेनने काढायच्या असतात. आता इथे जाहिरात त्यांनी दिलेली आहे. जर जाहिरात काढायला आली तर पेननी काढायची आहे आणि आकृती पेननी सगळी करायची आहे. ते जाहिरात दिली आहे आणि इथे पहा आकृती पूर्ण करा. तर त्यांनी असा प्रश्न विचारला आहे की जाहिरात तर दिली आहे प्रवासी बॅग्सची आणि इथं प्रश्न विचारला आहे की आकृती पूर्ण करा बॅगांची वैशिष्ट्ये. आता हे जर इथं व्यवस्थित जाहिरात वाचली तर बघा वरती लिहिले विविध आकाराच्या सुंदर रंगांच्या मजबूत टिकाऊ बॅगांची विक्री. आणि इथं बॅगांची वैशिष्ट्ये तर तुम्ही लिहू शकता. विविध आकाराच्या आहेत बॅगा, सुंदर रंगांच्या, मजबूत आहेत आणि टिकाऊ आहेत. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळून जातील. एका वाक्यात उत्तरे लिहा. या जाहिरातीवरूनच तुम्ही उत्तर लिहायचं आहे. प्रदर्शन कोठे आहे? खाली पत्ता दिला आहे, शिवाई मैदान, कानडे चौक, पेन. तुम्ही ते लिहायचं आहे. शेवटी पूर्णविराम द्यायचा आहे. प्रदर्शन कधी आहे? तर इथं ते पण दिलं आहे. दिनांक 1 व 2 मे 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत आहे. मोठ्या प्रवासी बॅगांवर काय सवलत आहे? इथे एक छोटी डायग्राम काढली आहे बघा. मोठ्या प्रवासी बॅगांवर 30% सूट आहे. हे तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिलं. 3 पैकी 3 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. नंतर बातमी लेखन आहे बघा. तुमच्या शाळेत विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शन सोहळ्याची बातमी तयार करा. तुमच्या शाळेमध्ये सायन्स डे सेलिब्रेट केलेला आहे आणि त्याचं जे काही बातमी आहे त्या सेलिब्रेशनची बातमी तुम्ही करायची आहे. तर तुमचा हा सोहळा जो आहे कसा पार पडला याच्यावर तुम्ही बातमी लिहायची आहे. जसं की तुम्ही पेपरला बातमी देता अशा प्रकारे तुम्ही बातमी लिहायची आहे. इथे पहा कथालेखन आहे. खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा. तुम्ही कथालेखन करताना शीर्षक म्हणजे टायटल तुम्ही द्यायचं आहे आणि तुम्हाला काय मोरल मिळालं, तात्पर्य काय मिळालं ते तुम्ही लिहायचं आहे. त्याला मार्क असतात, त्यामुळे तुम्ही ते लिहायचं आहे. मुद्दे दिले आहेत, पॉईंट्स दिले आहेत, त्यानुसार कथा लिहिणंसुद्धा अतिशय सोपं असतं. तुमच्या भाषेमध्ये तुमच्याप्रमाणे ती कथा तुम्ही लिहू शकता. प्रश्न 5 ईमध्ये बघा, लेखन कौशल्यामध्ये खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. तर इथे प्रसंग लेखन दिलं आहे, वैचारिक लेखन दिलं आहे आणि आत्मकथन दिलं आहे. वरील घटक तुमच्याशी बोलत आहेत अशी कल्पना करा व त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा. आता पहा, इथे कोणतीही एक कृती सोडवायची आहे. 8 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला जर प्रसंग लेखन एखादं इयत्ता 10वीचा निरोप समारंभाचा जर प्रसंग लेखन लिहिता येत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. तुम्हाला बघा वैचारिक लेखन तुम्ही लिहू शकता वेळेचे महत्त्व यावर. आणि तुम्ही पुस्तकाचं आत्मकथन, जसं की मी पुस्तक बोलतोय, आत्मकथन म्हणजे मी पुस्तक बोलतोय, त्याच्यावर तुम्हाला पॉईंट्स देखील दिलेले आहेत. तेव्हा तुम्ही त्या 8 मार्कासाठीचं सविस्तर लिहू शकता. आता पहा, मराठीचा पेपर अतिशय मोठा आहे. तुम्ही तो फास्ट लिहायचा आहे आणि शुद्ध लेखनामध्ये लिहायचा आहे. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
या चॅनलमध्ये ऑल एक्झाम्सचे सगळे वर्षभराचे क्वेश्चन पेपर्स 9th आणि 10thचे तुम्हाला पाहायला मिळतील.